तपोवनातील 1800 झाडं तोडण्याला विरोध सुरू असताना नाशिक महानगरपालिकेच्या एसटीपी प्लांट उभारणीसाठी पालिकेनं तब्बल 300 झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाशिक महानगरपालिकेच्या या कारभाराविरोधात पर्यावरणप्रेमी हे चांगले संतप्त झालेले आहेत। एकीकडे नाशिकमधल्या तपोवनातील 1800 झाडं तोडण्याला विरोध सुरू असतानाच नाशिक महानगरपालिकेच्या एसटीपी प्लांट उभारणीसाठी पालिकेनं तब्बल 300 झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर येतोय। नाशिक महानगरपालिकेच्या या कारभाराविरोधात आता पर्यावरणप्रेमी चांगलेच संतप्त झालेले आहेत। नाशिकच्या याच भागामध्ये एसटीपी प्लांट उभारण्यासाठी 300हून अधिक झाडं तोडली गेलेली आहे आणि ही झाडं तोडत असताना एका रात्रीमध्ये नाशिकच्या उद्यान विभागानं ही झाडं तोडण्यासाठी परवानगी दिली। या सगळ्यासाठी काही हरकती मागवण्यात आला, मात्र त्यामध्ये केवळ 2 हरकती आल्या आणि या 2 हरकतींवर देखील आम्ही तोडगा काढला, अशा प्रकारचं उत्तर नाशिकच्या उद्यान विभागाने दिलं आहे। मी आता याच परिसरामध्ये आहे। माझ्या मागच्या बाजूला आपण जर बघितलं तर हा मातीचा ढीग आहे आणि त्या मातीच्या ढिगाच्या खाली मोठ्या प्रमाणात ही तोडलेली झाडं जी आहे ती अशा स्वरूपानं दाबली जात आहे। अनेक झाडांवर मार्किंग केलं जातं आहे। 300 ते 400 झाडं या भागातली तोडली जाणार आहे आणि या बदल्यामध्ये नाशिकच्या फाशीचा डोंगर म्हणून ज्या भागाला ओळखलं जातं त्या ठिकाणी त्याच्या 4 पट झाडं जी आहे ती लावली जाणार, अशा प्रकारचा दावा जो आहे तो उद्यान विभागानं केलेला आहे। मात्र ही सगळी झाडं का तोडली गेली? एकीकडे या ठिकाणाहून, या टेकडी राम टेकडीहून काही अंतरावर पर्यावरणप्रेमी आंदोलन करतायत। त्या ठिकाणी तपोवनातली झाडं वाचावी यासाठी ते रस्त्यावर उतरलेले आहे। मात्र दुसरीकडे त्यांचं आंदोलन सुरू असताना इकडे मात्र अशा पद्धतीनं झाडांची कत्तल जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात झाडं जी आहे ती तोडायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्यामुळे आता पर्यावरणप्रेमींनी या सगळ्या कामावर आता आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे। 300हून अधिक झाडं एकाच वेळेला एकाच रात्री जी आहे ती तोडली जात आहे आणि प्रशासन ही सगळी झाडं दुसरीकडे पर्यावरणप्रेमींचं आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन तिकडे चालू असताना एका रात्रीमध्ये अशा पद्धतीनं झाडांची कत्तल जी आहे ती नाशिकमध्ये केली गेलेली आहे आणि त्यामुळे पर्यावरणप्रेमी जे आहे ते संतप्त झालेले आहे। एकूणच या सगळ्याबाबत काय माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मनोजराव, काय नेमकी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती काय आहे, किती इथे झाडं होते आणि किती तोडलेत? वस्तुस्थिती ही आहे, खरं तर कुंभ हा संत समाज शासन या सगळ्यांचा मिळून व्हायला हवा, पण अस्पष्टता, अनियमितता आणि संदिग्धता हे प्रशासनानं त्यांचं ब्रीदवाक्यच बनवून घेतलं की काय, अशी सगळी शंका उपस्थित होते। एक तर या STP जी झाडं तोडण्यात आली याची कुठलीही संपूर्ण शासकीय प्रक्रियेची माहिती, पेपर नोटीस किंवा बाकीच्या गोष्टी झालेल्या नाही आहे। दुसरं, आता इथे बऱ्याच ठिकाणी जर बघू शकतो आपण की आत्ताही झाडांची मोठी मोठी ओंडके, झाडांच्या फांट्या या सगळ्या तोडून गाडून दिलेल्या आहे। जर शासनानं सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित केल्या तर ही झाडं अशी बाजूला मातीत गाडण्याचं काम का करण्यात आलं? आणि याहीपेक्षा सगळ्यात मोठा आणि भयावह प्रकार हा आहे की इथं तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात फाशीचा डोंगर इथे जी 7000 झाडं लावण्याची यांनी ग्वाही दिलेली होती किंवा तसं कबूल केलं होतं किंवा लावलं आहे असंही सांगता आता चौकशी केल्यानंतर, प्रत्यक्षात मात्र त्या फाशीच्या डोंगरावर 7000 काय 700 झाडं आत्ता आपल्याला प्रत्यक्ष मिळणार नाही बघायला। एकीकडे तुम्ही आंदोलनाला बसले आणि ते तपोवन वाचवण्याचा तुमचा तिकडे आक्रोश सुरू आहे आणि दुसरीकडे एका रात्रीत इतकी झाडं तोडली गेली, याची तुम्हाला कल्पना होती का? काय नेमकं हे सगळं घडलंय? आता आपण सर्वांनी बघतोच आहे या ठिकाणी की या ठिकाणी जसे झाडं दाबले गेलेत, तोडले गेलेत, आपण बघतोय। आता परत मुद्दा तोच येतोय की नाशिक महानगरपालिका आणि त्यांचं उद्यान विभाग हे पारदर्शकपणे काम का नाही करत आहे? त्या ठिकाणी पण अजूनपर्यंत पारदर्शकता आली नाही आहे। सुनावणी घेतं, एका ठिकाणी सुनावणी घेतात, दुसऱ्या ठिकाणी मॅडम मीटिंग घेत आहे आणि त्या मीटिंगनंतर सुद्धा आज जवळजवळ 5-6 दिवस झाले मॅडम कुठलं उत्तर आम्हाला, आम्ही ज्या सुनावदार काय घडलं इथं आता आपण बघतोय 450 झाडांपैकी 300 झाडं तोडलेले म्हणताय। आता याचं डॉकेट तुम्ही तुमच्या साईटवर टाकलं आहे का? या ठिकाणी कोणती तुम्ही सुनावणी घेतली गेली? या हरकतदार कोण कोण होते? मग तुम्ही याच्या बदल्यात कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे? हे झाडं कुठून तुम्ही तोडले, कुठं तुम्ही याचं लाकूड कोणाला तुम्ही विकलं? परत तुम्ही त्या ठिकाणी फाशी डोंगराला तुम्ही झाडं लावलेलं म्हणतायत, त्या ठिकाणी कुठले झाडं लावलेत? एकीकडे तपोवनामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र ते आंदोलन सुरू असताना अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये 300हून अधिक झाडांची कत्तल एका रात्रीमध्ये STP प्लांट उभारण्यासाठी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एक आक्रोश या सगळ्या पर्यावरणप्रेमींमध्ये आहे आणि याहून धक्कादायक म्हणजे या झाडांच्या बदल्यात तिप्पट झाडं अर्थात 7000 झाडं आम्ही लावलेले आहे, अशा प्रकारचा दावा नाशिकच्या उद्यान विभागानं केलेला आहे। मात्र फाशीच्या डोंगरावर प्रत्यक्षात झाडं नाही, अशा प्रकारचा प्रतिदावा जो आहे
तो उद्यान विभागाच्या या सगळ्या दाव्यावरती नाशिकच्या पर्यावरणप्रेमींनी केलेला आहे. त्यामुळे आपण आता इथली परिस्थिती बघितली, इथं झाडं तोडली गेलेली आहे, तोडली जात आहे. मात्र त्या बदल्यात लावलेली झाडं आता आहे का हे देखील आपण बघणार आहोत. यानंतर आपण पुढे जाणार आहोत नाशिकच्या फाशीच्या डोंगर परिसर, तिथे नेमकी काय परिस्थिती हे देखील आपण बघणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.